साठवण असते ती आपल्या जवळच्या माणसाच्या सहवासात घालवलेल्या सुखद क्षणांची. जे काय हवं ते द्यायचं त्यांना. आमच्यात बायका नवऱ्याआधी जेवत नसतात. तुमचा आणि माझा संबंध संपला कायमचा. हृदयी प्रीत जा जा जागते जागते जाणताज. थांबलात का बाईसाहेब? गा खूप छान चाललं होतं गाणं. म्हण म्हण. आज तुमची सकाळ बरीच लवकर झालेली दिसते. माझी सकाळ नेहमीच लवकर होते. म्हणजे त्या दिवशी मला उठायला उशीर झाला होता, पण त्या एकाच दिवशी. पण तुम्ही तर माझ्याही आधी उठता, म्हणून आता मी ठरवलंय की मी तुमच्याही आधी उठणार. काही गरज नाही त्याची. स्वतः करता दुसऱ्यांना त्रास देणं मला आवडत नाही. मी दुसरी आहे का? मला तसं म्हणायचं नव्हतं. तुमचा अधिकार आहे माझ्यावर. आणि मी हे सगळं जे करतेय ना, ते माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. अरे, तुम्ही चहा आणला सुद्धा? आसावरी. हां, साहेबांना बरोबर 7 वाजता चहा लागतो वहिनी साहेब. काही गोष्टींची सवय करून घ्या आसावरी. आपल्या घरात विशिष्ट कामांसाठी विशिष्ट माणसं नेमलेली आहेत. त्याबद्दल त्यांना मोबदला दिला जातो, तेव्हा त्यांची कामं त्यांनाच करू द्यावीत. म्हणजे तुमची कामं अगदी घड्याळाच्या काट्यानुसार होतात वाटतं. आपण वेळेची किंमत ठेवली तरच काळ पुढे जाऊन आपली किंमत ठेवतो आसावरी. हॅलो. हा, मी सचिनची आई बोलते. नमस्कार प्रभाताई. नमस्कार पुरे झाले. चमत्कार दाखवा आता, चमत्कार. म्हणजे लग्नाच्या वेळी काय कबूल केलं होतं ते विसरलात वाटतं. लग्नात जे देण्याचं ठरलं होतं ते देऊ हळूहळू असं म्हणाला होता त्यावेळी. देऊ हळूहळू. हळूहळू? तुमचं हळूहळू म्हणजे कासवाला सुद्धा लाजवेल असंच आहे हो. तुम्हाला माहीतच आहे ना, आमच्याकडे चोरी झाली होती. चोरी तुमच्या घरी नाही, आमच्या घरी झाली आहे. आणि आता हक्काचं मागण्याचीही चोरी झाली आहे आम्हाला. हे बघा, मुलगी दिली तुम्ही आमच्या घरात. ती सुखात राहावी असं वाटत असेल ना, तर लग्नात जे जे ठरलंय ते द्यावं लागेल आम्हाला. हे बघा, मी तुम्हाला 6 महिन्याची मुदत देते. पुढल्या वेळी नंदिनी तुमच्या घरी येईल ना, तेव्हा किमान 4 सोन्याच्या बांगड्या तरी पाठवा तिच्या बरोबर. हो, पण मी कुठून आणू? अहो, कुठून आणू काय? लग्नात पाहिलेत की मी तुमच्या हातात 2 जाड पाटल्या, 4 सोन्याच्या बांगड्या.
अहो पण आता ह्या वयात कशाला हव्या तो तुम्हाला सोन्याच्या बांगड्या? त्या पाठवा आमच्याकडे. तुम्ही पितळी बांगड्या घाला, नाहीतरी खरं खोटं कळतंय कुणाला? अहो प्रभाताई, हे बघा, मी सांगते तेवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुमच्या मुलीची कायमची माहेरी रवानगी करीन, एवढं लक्षात ठेवा. हॅलो. काय सुरेख डिझाईन आहे त्या बांगड्यांचं. माझ्या हातात किती शोभून दिसतील. आई आई ग, अगं लवकर ये ग. हो हो, किती ओरडशील. हे घे, यात आहेत बेसनाचे लाडू आणि याच्यात खव्याच्या करंजा. नीट घेऊन जा. आई हे तुम्हाला दिलंयस खरं, पण हे असंच्या असं तिकडे पोचेल याची गॅरंटी मी तुला देऊ शकत नाही. खबरदार त्याला हात लावशील तर. अगं सहज बोलता बोलता त्या दिवशी सुमित्राताई म्हणाल्या की हर्षवर्धनांना खव्याच्या करंजा फार आवडतात, म्हणून मुद्दाम पहाटे उठून करून दिल्या आहेत. तुझा जावई जाम नशीबवान आहे ग. हो आहे. पण आई तू तुझ्या धाकट्या जावयाचे पण असेच लाड करशील ना? अंतरा, मला माझा धाकटा जावई येऊ दे, मग करीन ह त्याचे लाड. चल मी निघते. हा हा हा, तिकडे जाशील पण नीट वाग. हा म्हणजे कशी वागू? म्हणजे ते घर हे आपलं घर नाही, वाटेल तसं बोलायला, हसायला, खिदळायला. आई मी पहिल्यांदा जाते का ग त्यांच्याकडे? पहिल्यांदा जात नाहीस, पण आपल्या ताईचं लग्न आत्ताच झालं की नाही त्या घरात. अगं पण लग्न झाल्यानंतर तिकडच्या माणसांना काही शिंग फुटल्यात का? अंतरा प्लीज प्लीज वाद घालू नकोस. मी सांगते तशी वाग. हर्षवर्धनांना जास्त दंगा केलेला आवडत नाही. तेच तर. मला नाही ते हर्षवर्धन कधी कधी परग्रहावरचे प्राणी वगैरे वाटतात. अंतरा मी त्यांना माणसाळवणार आहे, तू बघ. प्लीज, तिथे जाशील तर नीट वाग, अशी वागू नकोस. आई इब्तदाए इश्क है रोता है क्या, अब आगे आगे देखिए होता है क्या. बघतो मी. गुरुजी मला बोलवलं. हो, बसा मयेकर सर. मयेकर सर, या तुकारामांनी माझ्या कानावर काही गोष्टी घातल्या आहेत, त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना गुरुजी. सर, आपल्या शाळेतल्या काही टार्गेट विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतल्याच चांगल्या विद्यार्थ्यांना बिघडवायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे मधल्या सुट्टीतूनच परस्पर शाळेतून पळून जाणं, शाळेतल्या मुलांची मारामारी करणं, शाळेतल्या मुलींची टिंगल करणं, नोटीस बोर्ड, स्वच्छतागृह, भिंतीवर काय बाई लिहिणं, शाळेतल्या शिक्षकांची टिंगल करणं आणि शाळेबाहेर विकत मिळणारे पदार्थ जे प्रकृतीला अत्यंत घातक असतात ते स्वतः खाणं आणि इतर विद्यार्थ्यांना खायला प्रवृत्त करणं, असे अनेक प्रकार चालत आहेत असं तुकाराम म्हणत होता. गुरुजी, या गोष्टी माझ्याही कानावर आल्या होत्या आणि त्याच विषयावरती मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं होतं. काय आहे, काही मूठभर विद्यार्थ्यांच्या अशा वागण्यामुळे इतर विद्यार्थी बिघडायला नको. आणि वाईट गोष्टींकडे मुलं पटकन आकर्षित होतात. सर, मी त्या मुलांना समजून सांगायचा लई प्रयत्न केला बघा. अनेकदा दटावलं सुद्धा म्या. आता ऐकायचंच नाही म्हणल्यावर काय, म्हणून मी गुरुजींच्या कानावर घातल्या समध्या गोष्टी. गुरुजी, एक गोष्ट सांगू का तुम्हाला? बोल ना तुकाराम. गुरुजी, ही मुलांना जी फूस लावली आहे ना, ही समधी गायधनी सरांनी. तुकाराम, तुला खात्री आहे? होय सर, मी खरं सांगतोय. समजा मी मागावरच असतो गायधनी सरांच्या. मयेकर सरांची जागा गायधनी सरांना मिळाली नाही ना, तेव्हापासून त्यांचं डोसकं फिरलंय बघा. समजा शाळेचाच इस्कोट करायला निघालाय हा माणूस. फक्त त्यांनाच दोष देऊन चालणार नाही, आपल्यावरही काही जबाबदारी आहे. मयेकर सर, तुम्ही या संदर्भात एक कडक नोटीस लावा.
शाळेचे दरवाजे शाळा सुटेपर्यंत बंद राहतील. ज्या मुलाबद्दल काही तक्रार येईल त्याच्या पालकांना इथं बोलावून घेण्यात येईल आणि ज्या मुलाने गंभीर गुन्हा केला आहे त्याला परीक्षेला बसू देण्यात येणार नाही. वा 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 वहिनी साहेब काय वास येतोय. हो ना, आज काय विशेष. आहेच आज काहीतरी विशेष. ओ येस, आज प्रिन्सेस अंतरा येणार आहेत नाही का. हा, या आली तुमची आष्टी एक्सप्रेस. केवढ्यांना सॉरी, एकदम आनंदाच्या भरात माझ्या लक्षातच नाही राहिलं. कशी आहेस ताई. छान आहे. हर्षवर्धन भाऊजी घरात आहेत. घरात नाहीये, ऑफिसला गेले. घरात नाही आहेत. हे घ्या, हे पण घ्या. काय चाललंय. काय अगं मला भूक लागली आहे ताई. काय केलंयस माझ्यासाठी खायला सांग ना. साबीचे पराठे. कुणाला आवडतात. मला 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 आत्ता खायचं. नाही 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 नाही. आधी हातपाय धुवायचे आणि मगच खायचे. ताई प्लीज, माझ्यात पेशन्स नाही आहे त्याची बात. अंतरा आधी वर चल. ओके चला. आदित्य, आम्ही फक्त एकच दिवस या घरात थांबणार आहोत. त्यामुळे आपल्याला जी काही मौज मजा करावयाची असेल त्याचं कृपया लवकरात लवकर प्लॅनिंग करून ठेवून. कळलं. हो प्रिन्सेस. त्या इकडे. आपण नाही, मी घेऊन येतो ना वरती, नो प्रॉब्लेम. नाही, ते जमावयाचे नाही. यात आष्टीहून आणलेला खजिना असल्यामुळे तो ताई साहेबांच्या स्वाधीन करणं अतिशय आवश्यक आहे. अतिशय. तो खजिना हळूहळू नंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल. द्या इकडे. नमस्कार मयेकर सर. सर एक काम होतं तुमच्याकडे. माझ्याकडे वेळ नाही, मला उशीर होतोय. हो, असं काय करताय सर. आता एखादा विद्यार्थी आपली डिफिकल्टी घेऊन आला तर चांगला सर काय करतो, त्याच्या डिफिकल्टी सॉल्व्ह करतो, त्याला मदत करतो, त्याच्या शंकेचं निरसन करतो. करतात ना. मला तर तुमची ट्युशन लावायची. शिकवणी शिकवाल ना सर. काय शिकवू तुला. संसारशास्त्र. तुमच्या सिलेबसमध्ये नसेल हा विषय. तुमचा अभ्यास जाणगा आहे विषयाचा. लग्न झालेल्या प्रत्येक स्त्री पुरुषांना हा विषय शिकायलाच हवा. ज्याचा हा विषय कच्चा तो नवरा नापास आणि त्याची बायको जाते पळून. तशी माझी गेली. कुठे गेली होती. हे तू मला काय विचारतोस. आणखीन कोणाला विचारू. अहो तुम्ही तर माझ्या बायकोचे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड, सर्व काही. तुमची शिकवणी होती ना तिला, म्हणून तर ती संसारशास्त्राचा पेपर अर्धवट टाकून निघून गेली. तिला माहीत होतं तुम्ही तिला वरच्या वर्गात ढकलणार. बरोबर ना सर. सर सर मला पण वरच्या वर्गात ढकलं ना. तुमचे खूप उपकार होतील. माझ्या कातड्याचे जोडे करून तुमच्या पायात घाले. सर सांगा ना माझी बायको कुठे आहे. सांगा. तुझी ही नाटकं बंद कर. मला तुझ्याशी एक शब्दही बोलायची इच्छा नाही. ठीक आहे, शब्द नका बोलू, फक्त खुणेने सांगा. आपण डमशेरास खेळूया ना. खुणेने सांगा माझी बायको कुठे आहे, कुठे राहते, ना तुमच्या सोबत राहते. मला माहित नाही म्हणजे ती कुठे राहते, कुठे गेली. एक मात्र खरं, माझ्या घरी राहत नाही आणि पुन्हा मला भेटून हे असले प्रश्न विचार. समजलं. समजलं म्हणजे तुम्ही माझी ट्युशन घेणार नाही. पण एक सांगा सर, बायको हरवली तर तिची चौकशी तिच्या याराकडेच करतात ना. बरोबर ना.
मयेकर रोज इथं ढोलकं घेऊन येणार आणि शाळेच्या गेटवर येऊन वाजवणार. मयेकर सर भिकारी माझी बायको पळवली डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक. मयेकर सर भिकारी माझी बायको पळवली डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक. मयेकर सर भिकारी माझी बायको पळवली डुम डुम डुमाक डुम डुम डुमाक. 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 डुम डुम डुमाक. डुम डुम डुमक डुम डुम डुमक. डुम डुम डुमक डुम डुम डुमक. शिंदे शिंदे. येस सर. ही पद्धत आहे खुर्ची ठेवण्याची? ही पद्धत आहे का खुर्ची ठेवण्याची? काय सर? सर काय ही पद्धत आहे का? हाय हर्ष. सर मी तेच. हाय. तू इथे तुला भेटावंसं वाटलं आले. उठ उठ. तुझी हिम्मत कशी झाली या खुर्चीत बसायची? सॉरी सॉरी मी विसरलेच होते. आता तुझं लग्न झालंय तेव्हा तुझ्यानंतर या खुर्चीत बसण्याचा अधिकार फक्त आसावरी ताईंनाच आहे नाही का? आय एम सो सॉरी. सॉरी वन्स अगेन. प्रियंका. हाय. हे ऐकण्यासाठी माझे कान आतुर झाले होते. किती दिवसाने बघितला हा राग मी तुझा. वन्स मोर हर्ष. हर्ष वन्स मोर प्लीज. ज्या गोष्टींचा मला राग येतो त्याच गोष्टी तू पुन्हा 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 का करतेस प्रियंका? वाय? मला आवडतात म्हणून. तू नाही. तुला आवडलं म्हणून आसावरीशी लग्न केलंस? तेव्हा विचार केलास मला येणाऱ्या रागाचा? एखाद्यावर आपला हक्क सांगण्यासाठी त्याच्या मनात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण करायचं असतं प्रियंका. हे कधी करणार आहे तुला? हर्ष सारखं सारखं असं बोलून मला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या नखाची सुद्धा सर येणार नाही त्या खेडवळ मुलीला. अरे कमाल आहे. राग नाही आला तुला? चिडला नाहीस तू? इनफ प्रियंका. असं नाही म्हणालास तू? तू म्हणतेस ते अगदी खरं आहे प्रियंका. तुझ्या नखाची सुद्धा सर नाही असं बरेला. हर्ष बघ ना प्रियंका,
कुठे आसावरींसारखी सोज्वळ, सुशील, निरागस, निष्पाप, निर्मळ मनाची मुलगी, आणि कुठे तुझ्यासारखी बघितलंस, मला शब्दच सापडत नाहीयेत तुझी स्तुती करायला. आसावरीला पर्याय नाही प्रियांका. इनफ हर्ष, इनफ. त्या दीड दमडीच्या मुलीसाठी मी माझा अपमान सहन करणार नाही. यू अंडरस्टँड? हो ना. प्लीज I know. I know. जाते मी. एक ना एक दिवस तुला माझ्याकडेच यावं लागेल. लक्षात ठेव. प्रियंका शिवाय तुला पर्याय नाही.